सो आता आम्ही आलेलो आहोत ब्रेकफास्ट करायला आमच्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये. आपण काय ऑर्डर केली आहे? इंडोनेशियन ब्रेकफास्ट, नासी गोरिंग विथ ऑमलेट अँड दी सलाड्स. ओके, बघूयात आता ते कसं असेल. ब्रेकफास्टचा व्ह्यू पण खूप छान आहे. पूल साईड रेस्टॉरंट आहे. सो बघू आता टेस्ट. नूडल्स नाही. हे आलेलं आहे आमचं इंडोनेशियन ब्रेकफास्ट विच इज नासी गोरेंग. त्याच्यात पण चॉईस Fried rice. येतात. फ्राईड राईस घेतला आहे आपण, नूडल्स नाही घेतले. तर नासी गोरेंग जे फेमस ब्रेकफास्ट आहे त्याच्यात चॉईस येतात वेदर तुम्हाला राईस पाहिजे की नूडल्स. तर आज आम्ही राईस ट्राय करतो. पाऊस पाऊस जोरदार पाऊस पडतो आहे. खूप छान वेदर आहे, खूप जोरात पाऊस आहे. ओके, because it's still wet, so तर ही बाईक आपण रेंट करतो आहोत 1.5 लाख रुपयाला. आपलं हॉटेल. दे मला. सो आम्ही बाईक रेंट केलेली आहे लेक्सी ॲट 150K फॉर 24 hours. 150 lakhs फॉर 1 डे. फॉर 1 day. बाहेर रेट कमी असू शकतो पण वेळ टाईम नाही. सनचं काम इझी झालं याच्यामुळे आता. माझं काम इझी. वी आर हेडिंग टू गुड पॅलेस. Ubud Palace. So we are getting hands on the bike. इथे आम्हाला दोघांनाही हेल्मेट दिलेलं आहे. हे बघा ट्रॅफिक बघू शकता तुम्ही बालीमध्ये कसं लागलेलं आहे. आम्ही बाईक घेतली, एका ठिकाणी पार्क केले तर उबूड पॅलेस बघायला चाललो. बट ठीक हा उबूड मार्केट प्लेस आहे. हे असं वेगळं छान स्ट्रक्चर असलेलं हे उबूड पॅलेस. छान पाऊस पडतो आहे, थंड वातावरण झालेलं आहे.
केला सकाळी, पण आम्ही आता खूप भूक लागली आहे म्हणून जरा इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. त्याचं नाव आहे बॉलिवूड इंडियन क्युझिन. सो टू बी ऑन अ सेफ साईड आम्ही सूप, अजून काय ऑर्डर केलं आहे आपण? सूप आणि एक चिकन टिक्का स्टार्टर. छान वाईब आहे हॉटेलचं बघा. आता हे झाल्यानंतर मग आम्ही जाऊ राईस टेरेन एक्सप्लोअर करायला. पाऊस पडतोय त्याच्यामुळे. तेलालंग राईस टेरेस एक खूप फेमस स्पॉट आहे उबूडमधली. तिथे आम्ही आलेलो आहोत. वरती बाईक लावली आणि हे सुंदर असं आता सनस्ट्रेक करत घेऊन चालली आहे. काय आहे माहित नाही मला काय, बट झाड. लुवाक्स सन्सने स्पॉट केलेला आहे इथे. तर छान होतं. आणि हे बघा खूप घनदाट असं जंगल आहे. ट्रेक करत खाली चाललेलो आहोत आम्ही. हां हे बघा इथे स्विंग लावलेले आहेत. हे बघा इथे कॉफी आहे छान. ती आपण थोड्या वेळाने घेऊयात. आधी थोडा एक्सप्लोअर करूयात ही जागा. तर उबूडमधून मला इथे यायला अर्धा तास लागला. बाईक रेंट केली होती 1.5 लाख रुपये देऊन. तर त्याच्यामुळे खूप सोपं झालं इथे आहे ना. पाऊस खूप पडतो आहे इथे. आता हा फेब्रुवारी महिना आहे. फेब्रुवारी मार्च पावसाळा असतो. पण आता पाऊस थोडा उघडला आहे. आता कधीही येऊ शकतो. हे बघा हे राईस फील्ड्सला जे आम्ही आलो आहे, तेलालंग राईस फील्ड्स खूप ब्युटिफुल आहे. म्हणजे जिकडे तुम्ही नजर फिरवाल ना तिकडे तुम्हाला ग्रीनरी दिसते आहे. तर जर तुम्ही उबूडमध्ये आला आहे तर फक्त मार्केट एरिया न फिरता आय वूड सजेस्ट की तुम्ही नक्की ही साईड पण थोडी एक्सप्लोअर करा, कारण खूप पीसफुल आहे इकडे. बघा इथून पाणी दिलं जातं आहे भात शेतीला. वरतून एक असा ओढा वाहत येतोय खाली आहे. हा ब्रिज छान आहे आणि छान क्लायमेट आहे. फ्रेश हवा मस्त वाटतं या राईस फील्डमध्ये. सर काय ऑर्डर केलं आहेस? चॉकलेट कॉफी. कमी बाप केलं आहे. हे आहे चॉकलेट कॉफी. माझी बायको नाही बसली तो काढून. मग नेहमीच करतो.
ओके थँक्यू चिकन साटे ओके And this is your cutlery. So enjoy your food. थँक्यू सो हे लोकल मार्केट आहे उबूडमधलं. Roster ya. सनूर पोर्टला आलो आहे. फास्ट तिकीटचा काउंटर आहे इथे. सो हा बघा सनूर पोर्ट. इथे वेटिंग एरिया आहे. आलेलो आहोत सनूर पोर्टला, जिथून आम्हाला आता नुसा पेनेडासाठी फेरी बोट चेक इन करायची आहे. जय, ऑल सेट टू बोट द बोट. लेट्स गो. कुठे आलो आहे आपण? सनूर पोर्ट. सो आहे सनूर पोर्टचा वेटिंग एरिया. दिस इज सनूर पोर्ट. इथे आम्ही आता आमच्या फेरी राईडसाठी थांबलो आहे. आमची फेरी 12ची स्केड्यूल्ड आहे, 12 PM. सो या पोर्टवरून मल्टिपल आयलँड्सला फेरीज जातात आणि बऱ्याच ठिकाणी टुरिस्ट डेस्टिनेशन्स आहेत. तर आम्ही इकडून सनूर पोर्टवरून आता नुसा पेनेडा आयलँडला जातो. आता बोर्ड करायला जातोय आम्ही पोर्टवरती. गुड जॉब. Lemon Prida sir. पनिडा द टॅनिस फास्ट क्रूज या कंपनीची आपली बोट आहे. त्याच्याने आपण जाऊ. फुल धमाल. आम्ही आहोत आता स्पीड बोटमध्ये. फ्लाईटमध्ये टर्ब्युलन्स लागतो ना, तसं पण इकडे पोटात गोळा येतो आहे. फर्स्ट टाइम स्पीड बोट एक्सपिरियन्स करतो. खाली
पोचलेलो आहोत आम्ही नुसा पेनिडाला. आम्ही आलो. पॅसेंजर्स असे बाहेर येत आहेत बोटमधून. हे बघा. आता इथे आहे हो बोट हलते तिकडे. बोर्डिंग चालू आहे. रिटर्न चाललेत लोक. सो ही आहे आमची रूम. हॅलो एव्हरीवन, आम्ही आहे आता नुसा पेनिडा आयलंडवरती आणि बाईक राईड करतो आहे. बाईकवरती बाईक आम्ही रेंट केलेली आहे 3 दिवसासाठी 2,50,000ला. आणि आता आम्ही पहिले चाललेलो आहे गेलिंकिंग बीचला. बघूया कसा. ही आमच्या हॉटेलवरून 40 मिनिट्सवरती आहे. 12 किलोमीटर. 12 किलोमीटर्स. आय होप इट्स वर्थ इट. रस्ते छोटे असल्यामुळे वेळ लागतो.